हात तुटला. काय झाली? किती वेळा सांगितलं तुला मोरी ओली करत जाऊ नको. अगं मोरी ओली न करता आंघोळ कशी करता येईल माणसाला? अरे पण मी पडले ना मेल्या. अरे उठ कसा कशी उठतो? हळू कसा उठायचा? आवाज खाली ठेव नाही तर उचलणारच नाही तुला. अरे उचलणार नाही. नाही उचलणार. अरे मला मला उचलणार. मला उठता येत आहे का मला? पायात बंद केली. उद्या येतो का नानी मी? उद्या काय येतो मेल्या? उद्या येते काय? पाय उचला की उचलणार पाय मला त्रास असा. असू दे का? या आता पण बस 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 खाली बस. नको उभी राहा थांब नको. तू काय करतो? धरलंय ना नीट. मालीला कामावर नाही जाता आलं बघ. नानी ठीक आहे हो, तुमच्यापेक्षा नोकरी महत्वाची आहे का? असं नाही, पण पगार घरात आला असता तर मी पैठणी घेतली असती. तिच्यासाठी? तिच्यासाठी नाही, माझ्यासाठी. मग घ्याल की. वेळ जाता जात नाही म्हणूनच आई म्हणाल्या जाऊन बघून ये. बरं झालं आलीस ते. काय ग? हा, तुझी सासू तुला छळते का ग? नाही, नसेल सांगायचं तर नको सांगूस. आपलं सहज विचारलं. चेहरा नको काही पाडायला असा. मालू उशीर होतोय. दे चल दे. हा तुमचा डब्बा आणि हा माझा. कुठे? कचेरी. काल मी सांगितलं टेण्या भाऊजींना की नेमक्या नानी पडल्या. मग ते साहेबांशी बोलले. ते म्हटले हरकत नाही, आज या तुम्ही. आज पण जाणार आहेस तू? हो. नानी? नाही, मी सगळं करून ठेवलंय आणि शिवाय कुंदालाही सांगितलंय. अगं पण 3 महिने? काय 3 महिन्यात प्लास्टर निघणार नाही ना नानीचं? अगो बाई, डॉक्टरांनी सांगितलं का तसं? नाही त्यांनी असं काही नाही, पण दिसतंय ना, कळतं ना मला तेवढं. मी लवकरात लवकर परत. हा, शेजाऱ्यांवर नानीला सोपून जाणं बरं दिसतं का? हो, आज नाही गेले तर नोकरी जाईल हो कायमची. नाही पण नानीचं कसं काय होईल काहीतरी. मालू अगं आई आहे ती माझी नानी. मी टेण्या भाऊजींना शब्द दिलाय हो. अरे टेण्याचं तू काही काळजी करू म्हणजे टेण्याला मी सांगतो काय सांगायचं ते. बरं, मग त्यांना विचारा 1 आठवड्याने आलं तर चालेल का? मालू आता 1 आठवड्याने काय होणार आहे? तोपर्यंत सोय लावता येईल ना काहीतरी नानींची? पण 1 आठवड्यात पाय बरा झाला नाही तर, प्लास्टर निघालं नाही तर? मला नोकरी करायची हो. नोकरी कधी नंतर करता येईल, पण घराच्या एवढ्या जवळ एवढी चांगली माणसं आणि एवढा पगार, हे सगळं जुळून यायला हवं ना परत. ठीक आहे, मग तू जा कामावर, मी बसतो घरात भांडी घासत. अहो तुम्ही चिडताय का? चिडत नाही मी, एवढ्या सूचकपणे तुला सांगतोय, तुला कळत कसं नाही? छान आहे साड्या नानी. पुरे झालं. 6 तासात 8 साड्या ऑर्डर केल्यास तू. आता नुसती बघतीये ना, हलते साडी. बाबा 8 साड्या ऑर्डर केल्यात नानीनी, कॅश ऑन डिलिव्हरी. नानी तुझं परत झालं सुरू? मग माझे किती दिवस उरलेत आता? मी काय बाबा आज आहे उद्या नाही. हो, मी मेल्यानंतर सगळ्या साड्या तुमच्याच आहेत की? मी काय दुकान काढू साड्यांचं? खबरदार माझ्या साड्या विकशील तर भूत होऊन मी तुझ्या मानगुटीवर बसेन, लक्षात ठेव. उमा तुला कळत नाही, तू कशाला दिलास फोन तिच्या हातात? फोन दिला नसताना तर भांडत राहिली असती माझ्याशी मागचं काहीतरी काढून. कमाल आहे. बरं जाऊ दे ना आता, जाऊ दे. उमा तू जा बघ तुझ्या घरी. हो. बरं झालं तू इथे आलीस ते. बरं, आणि पोचल्या फोन करा मला. अगो हो आई, फोनवरून आठवलं, नळी आत्याचा फोन होता, पुढच्या आठवड्यात येते ती. काहीतरी अत्तर वगैरे आणते म्हणाली. नाही वंचणार म्हणजे अत्तर येणारच. मालू, हे की नाही आम्ही दिल्लीवरून मागवलं. मला की नाही सुवास फार आवडतो.
आमच्या घरी तेल सुद्धा सुगंधी असतं. अय्या हे बघ, हे की नाही परदेशातून मागवलं हा माझ्या जावेनं. मला विचारल्याशिवाय माझ्या अत्तरांना हात लावायचा नाहीये. बंडीला की नेहमी बेदम मारायचे माझं अत्तर घेतलं म्हणून. मालू 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 ऐक ना मालू, तुला एक विचारू का? तुला तुझ्या आईनं सगळं सांगितलंय ना? कशाबद्दल? संसाराबद्दल. म्हणजे हल्ली काय ते फॅड बीड आलंय ते डोक्यात नाहीये ना तुमच्या? म्हणजे काय? आपल्या घरी हे अजिबात चालणार नाहीये. मला नाही कळलं. बोक्या एकुलताय के ग? तुम्ही काय बोलताय कळत नाहीये मला. तुला सांगते, मूल झालं ना की बाईचं आयुष्य कसं असं सार्थकी लागतं. माझं तर आयुष्यच बदलून गेलं. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नकोत का? आता निदान 4 पोरं व्हायची म्हटली तरी आत्तापासून सुरुवात करायला नको? काय ग, पाळणा लांबवत नाही आहात ना तुम्ही? इश्श, लाजू नको ग. इश्श, अरे लाजू नको म्हटलं तरी पुन्हा काय लाजते? मला वाटते. हे बघ, लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात मला दिवस गेलेले देवाच्या कृपेनं. इश्श, पुन्हा काय इश्श? सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नको? लग्नानंतर पहिल्या 5 वर्षात 4 मुलं झाली आम्हाला. नंतर आम्ही थांबलो. इश्श, सारखं काय इश्श इश्श? तुमचं काय आहे? इश्श, पुन्हा इश्श? अगं बोल की घडा घडा. मला बाई लाज वाटते. हे अति चाललंय नानीचं. मी बघीन आणि काय काय कराल? साड्यांचे विषयच बंद करून टाकीन. मी बोलणारच नाही तिच्याशी. बर, काय अर्थ आहे का याला? नईवंश येणार आहेत म्हणे. कोण म्हणाल? उमा सांगत होती, फोन आला होता. नळीताई म्हणजे? आठवत आहे ना तुम्हाला? त्यांनी आपल्यासाठी नाटकाची तिकीट काढून आणली होती ते. मला तिची पत्र आठवत आहेत. पत्र? नळीताईनी नानीला लिहिलेली पत्र मी चोरून वाचायचो. अगो बाई, का का असंच. का असायचं काय एवढं त्या पत्रात? आपलं लग्न झाल्यापासून 2 महिन्यानंतर आपल्याला मूल कधी होणार अशी विचारणा करायची नानीकडे. ते होतच त्यांचं. मागे आठवत ना? दिलबाळ व्हायच्या आधी. आणि तुम्ही इतके घाबरायच्यात नाही माणसांना. त्या आल्यात म्हटल्यावर तुम्ही रात्रभर बाहेरच फिरत असायचात. आणि त्या झोपल्यात असं तुम्हाला वाटलं की गपचूप तुम्ही घरी यायचा. आठवत मला. 6 महिने झाले. कशाला? अजून कशाला? यांच्या लग्नाला. हो ग, वेळ काय भरकन निघून जातो नाही अगदी. तर बघता बघता म्हातारे होतील. अगं ते म्हातारे होतील तेव्हा मी नसेन. नानी, तू गेल्यावर मला तुझी खूप आठवण येईल. हा, अशा तुझ्या विचाराने सुद्धा डोळ्यात पाणी येईल माझ्या. तेव्हा डोळे भरण्यापेक्षा आता माझा कपाट भर साड्यांनी. माझ्या सगळ्या नेलेल्या साड्या परत घेऊन ये. आणली की एक साडी? 4 घेऊन जातेस आणि एकच परत आणतेस. जुन्याच नेते, नव्या नाही काही. जुन्या म्हणजे फक्त घडी मोडलेली असते. तुला काय करायचंय ग या वयात साड्या बिड्या? मला हळदी कुंकवात बायका बघतात तरी. मला सुद्धा बघतात चाळीतल्या बायका. साड्यांचं राहू देत ग, नातवंडांचं काय? नातवंडांचं? तुला नाही वाटत तुझ्या हक्काची नातवंड वगैरे असावी? हवीत तर अगदी डझनभर नातवंड हवीत मला. मग सुरुवात नको व्हायला? अगं पण आपण काय करणार? व्हायचं तेव्हा होती. आता जेवून झालं ना की हे मस्त वाला अत्तर लाव. हा, त्यानंतर ना तू 2 वेलची टाक तोंडात. आणि कपड्यांचं तर तुला काय वाटेल ते काय बोलतेस? कपडे तेवढं कळतं मला. मळमळतो अत्तराच्या वासाने. काय बाई एक एक विपरीत तुझं. कसला वास आवडतो मग तुला? घासलेटचा वास तर मला इतका आवडतो की मला प्यावंसं वाटतं ते. घासलेट? हो,